नमस्कार, वैशालीज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये कोंबडी वडे ही रेसिपी पाहणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे आपण तांदूळाचं पीठ घेतलं आहे अर्धा किलो, इथे चण्याचं पीठ आहे, अख्खा धणा, उडदाची डाळ, लाल तिखट, हळद, मेथी दाणे, इथे आपण बडीशोप आणि जिरा घेतला आहे। हे सगळे जे साहित्य आहेत आपण ते भाजून घेणार आहोत, फक्त लाल तिखट नाही हे करणार, भाजणार नाही आहोत। आणि इथे आपण कांदे घेतलेले आहेत 2-3 कापून किंवा तुम्ही किसून किंवा ग्राइंड करून ह्याच्यामध्ये आपल्याला तांदळाच्या पिठात ॲड करायचे आहे आणि आवडीनुसार मीठ। तर चला आता आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया। ह्याच्यात आपण धणे टाकणार आहोत, त्यानंतर बडीशोप, जिरा, मेथी दाणे, उडदाची डाळ। आपण ही जी रेसिपी आहे वड्यांची ही कमीत कमी साहित्यात आणि व्यवस्थित अशी चवदार रेसिपी बनवणार आहोत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद। आता आपण ही भाजणी आहे वड्यांची, ही बारीक पिसणार आहोत। इथे आपले बारीक पिसून झालेले आहे। जर तुम्हाला झटपट कधी वडे करायचे असतील तर तुम्ही हे असं वाटप करून डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवू शकता, आणि तेव्हा फक्त तांदूळाचं पीठ आणि कांदा बारीक किसून तुम्ही हा जो आपण भाजणी ही जी केलेली आहे मसाल्यांची ही टाकून फटाफट रेडी करू शकता वडे। आता इथे जी भाजणी घेतलेली आहे वड्यांची ती आपण यात मिक्स करणार आहोत। आता संपूर्ण जिन्नस हे एकत्र आलेले आहेत। तर आता आपण याच्यात जो कांद्याचा किस घेतलेला आहे तो याच्यात टाकणार आहोत संपूर्ण, आणि पूर्ण पीठ आपण पुन्हा तसंच एकत्रित एकजीव करून घेणार आहोत। जर लागत असेल तर आपण यात पाणी देखील ॲड करणार आहोत। इथे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। त्यावर आपण सुती कपडा किंवा टेरिकॉट जे काय असेल आपल्याकडे ते ठेवून ह्याला 15 ते 20 मिनिटं आपण साईडला मॅरिनेटसाठी ठेवणार आहोत। याला आता 15 ते 20 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत, आणि 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आपण वडे करायला घेणार आहोत। इथे पीठ आपण 20 ते 15 मिनिटं सेट व्हायला ठेवलं होतं, आणि आता हाच रुमाल आपण इथे ओला करून घेणार आहोत। ओला झाल्यानंतर याची आपण चौकोन घडी घालणार आहोत। तुम्ही दुधाची पिशवी वापरलात तरी चालेल। त्यानंतर इथे पाणी लावून घ्यायचं आहे रुमालाला व्यवस्थित चपचपे। आता आपण थोडा वेळ थांबणार आहोत तेल तापेपर्यंत। आता आपण पिठाचा छोटा गोळा करून घेणार आहोत, त्यानंतर आपण या रुमालावर थापून घेणार आहोत। थोडा ओला ओला हात आपण याला लावून घेणार आहोत, त्यानंतर यात मध्ये खड्डा करून अशा पद्धतीने हातात घ्यायचं आहे। अलगद असा वडा सोडायचा आहे तेलात। आपला वडा पाहू शकता व्यवस्थित फुगला आहे, आणि याच्या दोन्ही बाजू ज्या आहेत आपल्याला लालसर करून घ्यायच्या, तर त्याला परतून घेऊया आपण। आणि याच्या दोन्ही बाजू लालसर झाल्या तरच आपल्याला हा वडा काढायचा आहे। या दोन्ही बाजू लालसर झालेल्या आहेत, तर त्याला आपण काढून घेऊया ताटात।
हे पहा, आपले इथे वडे तयार झालेले आहेत. सुरेख असा कलर हा वड्यांना देखील आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. बघा, सहजरित्या आपण हाताने त्यांना तोडून घेऊ शकतोय. पाहू शकता, हे बघा हातात एकदम घेतल्यावर नरम झालेले आहेत. आपले वडे रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला चिकन करायचं आहे. तर त्यासाठी साहित्य लागणार आहे आपल्याला. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, इथे अद्रकचे तुकडे आहेत, हिरव्या मिरच्या, लसूण भाजून घेतलेली आहे, खोबरं सुकं भाजलेलं आहे आणि इथे कांदे 2 ते 3 कांदे मी भाजून घेतलेले आहे. आता हे संपूर्ण मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पिसून घ्यायचं आहे. आधी आपण हिरव्या मिरच्या यात टाकणार आहोत, त्यानंतर लसूण, अद्रक, कोथिंबीर, सुकं खोबरं, आणि शेवटी कांदा आपण हे करणार. तर आता हे आपण बारीक पिसून घेणार आहोत मिक्सरमध्ये. इथे वाटप आपलं झालेलं आहे बारीक पिसून. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपलं तेल तापलेलं आहे बऱ्याचपैकी. तर आपण हे जे वाटप काढलेलं आहे ते आपण यात ओतून घेणार आहोत. व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला. तर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला आपल्याला हा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे. इथे आपण मसाला व्यवस्थित परतून घेतलेला आहे आणि आता तेल सुटलं आहे. पाहू शकता, व्यवस्थित मसाला शिजला आहे आपला. आणि यात आता आपण आधी हळद टाकणार आहोत, त्यानंतर लाल तिखट आवडीनुसार, आणि याला आधी आपण परतून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण आपला घरगुती चिकन मसाला यात टाकणार आहोत. त्याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. जर घरगुती तुमच्याकडे मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधून कोणताही चिकन मसाला यात वापरू शकता. तर यात मी हा गरम मसाला टाकते. मी 2 चमचे हे गरम मसाला घेतलाय चिकन. त्याला देखील आपण तसंच व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता आपले संपूर्ण मसाले आपण याच्यात परतून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित ते यात मुरले आहेत. तेल देखील सुटलं आहे त्याच्यात. तर आता याच्यात आपण चिकन टाकून घेणार आहोत. हे मी अर्धा किलो घेतलं आहे चिकन. आता आपण याच्यात अर्धा किलो चिकन ॲड केलं आहे. त्याला परतून घेऊया. आता याला 5 ते 10 मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत. जे आपण मसाले याच्यात ॲड केले ते याच्यात एकजीव होण्यासाठी. 5 ते 10 मिनिटं झालेली आहे. तर आता आपण पाहूयात आपलं चिकन शिजलं आहे का. बऱ्याचपैकी तेल सोडलेलं आहे चिकनने, पाहू शकता. आणि आता यात आपण गरम पाणी ॲड करणार आहोत ग्रेव्हीसाठी. त्याचं कारण म्हणजे जर आपण यात थंड पाणी ॲड केलं तर मसाल्यांची जी चव आहे ती निघून जाते. ती टिकवून ठेवण्यासाठी आपण गरम पाणी यात ॲड करणार आहोत. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे, घट्ट पाहिजे, तसं तुम्ही पाणी यात ॲड करायचं. आता याला आपण 5 ते 10 मिनिटं उकळी येईपर्यंत आपण वाट पाहणार आहोत. छान अशी उकळी आलेली आहे आपल्या चिकनला. तर आपण यात मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार.
आता आपण गार्निशसाठी त्याच्यात कोथिंबीर टाकणार आहे आणि इथे आपला कोंबडीचा रस्सा तयार झालेला आहे आणि आपली ही रेसिपी पूर्ण झालेली आहे कोंबडी वड्याची. तर आता आपण सर्व करूया. आधी आपण वडे करून घेतले आणि आपली डिश संपूर्ण कोंबडी वडे होण्यासाठी त्यासाठी आपल्याला कोंबडीचा रस्सा लागणार होता, तो आता तयार झालेला आहे. तर आपण आपल्या बाउलमध्ये सर्व करणार आहोत. आता ही आपली ही जी रेसिपी आहे कोंबडी वड्यांची पूर्ण झालेली आहे. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे मनपूर्वक धन्यवाद.